नमस्कार मित्रांनो, वायके मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, राष्ट्राचा उत्तम नागरिक कोण या संदर्भात आपण आज थोडीशी माहिती घेणार आहोत की उत्तम नागरिक कसा असला पाहिजे किंवा आपल्या राष्ट्राचा उत्तम नागरिक कोण हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, राष्ट्र हे आपल्या जीवनाचे सर्वस्व असून राष्ट्रासाठी कुठलाही त्याग करण्यास जो सिद्ध असतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. मित्रांनो, राष्ट्राची अधोगती होण्यात आपली अधोगती आहे व राष्ट्राची प्रगती होण्यात आपली प्रगती आहे हे जो जाणतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. मित्रांनो, राष्ट्रशिस्त, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रगती, राष्ट्र संरक्षण आणि राष्ट्रकर्तव्य हे राष्ट्रीय जीवनाचे पंचशील जो पालन करतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी जो विविध क्षेत्रात प्रवेश करून ज्ञान संपादन करतो व त्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या उत्कर्षासाठी करतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. मित्रांनो, आपल्या वाट्याला आलेले समाज उपयुक्त काम जो अत्यंत आवडीने, प्रामाणिकपणे व मनोभावे करतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. मित्रांनो, भ्रष्टाचार, दुराचार, अत्याचार वगैरे अनिष्ट मार्गाने जी सत्ता, संपत्ती, पैसा संपादन करीत नाही तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. हातात आलेली सत्ता जो स्वतःच्या स्वार्थासाठी न राबविता फक्त लोकांच्या कल्याणासाठी, भल्यासाठी, हितासाठी व राष्ट्रप्रगतीसाठी वापरतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. मित्रांनो, धर्म, वर्ण, जात, जमात, पंथ, वंश, प्रांत अशा मानवानेच निर्माण केलेल्या मानवनिर्मित संकुचित बंधनांना जो महत्त्व देत नाही व आपण सर्व राष्ट्राचे नागरिक असून आपण सर्व समान आहोत अशी ज्याची प्रामाणिक धारणा असते तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. मित्रांनो, आपला प्रत्येक विचार, उच्चार, आचार या राष्ट्राच्या भल्यासाठी, कल्याणासाठी, हितासाठी असला पाहिजे या धारणेने जो प्रयत्न करतो, जीवन जगतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल, आवडला असेल, माहिती जर छान वाटली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.